दोन्ही गुडघे दुखतात. हा प्रत्येक गोळ्या घ्यायच्या तेवढंच. होय करा. हा जास्त दुखतो. हा करा फोल्ड करा. पहिले काय काम करेल सायकल. यांची दोन्ही गुडघे 80 ते 90% गेले बरोबर. पण ते गेल्याचं कारण काय, याला ब्लड सर्क्युलेशन पाठीमागच्या 15 ते 20 वर्षापासून होणं बंद आहे. हे पाठीमागच्या 20 ते 25 वर्षापूर्वी तुम्ही कमरावरती जबरदस्त पडलेले आठवत आहे का, किंवा याने वाकून काम, जड काम, हेवी काम जास्त केले पहिले. तर त्याच्यामुळे इथे सायटिका नावाची मेन नस असते, दोन्ही पायाला रक्तपुरवठा करणारी. ही पाठीमागच्या 10-15 वर्षापासून बंद आहे. तर पाहिजे त्याप्रमाणे ब्लड सर्क्युलेशन खाली होतं. म्हणून तुमची कमरापासून पाठीमागच्या 10 वर्षाच्या रेंजपासून कमरापासून दोन्ही पाय दुखायचे, पायाला मुंग्या यायच्या, पायाला कळ लागायची, रग लागायची, जास्त चालता येत नाही, तो उभं राहता येत नाही, मांडी घालता येत नाही, तो गुडघ्या बसता येत बरोबर. आणि अजिबात घालतात. पण हे तुम्ही लक्षातच घातलं नाही, लक्षातच आलं नाही, तुम्ही बसले गुडघे धरून. आता ह्याचे जर गुडघ्याचे एक्सरे काढले, MRI केले, गुडघ्यांना डॉक्टर म्हणतील ऑपरेशन करा. कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, गादी घसली, हेच सांगणार. पण त्याचं कारण मेन ते जो पालतं सांग. बस तुम्ही खाली बघा, मनका वरतून खाली सर इकडे दाखव. माझा मनका आहे हा वरून खाली आला, इथं बघा किती वरती दिसला. इथं मनका वरून खाली आलाय, किती मनक्यात कसा गॅप पडेल हे तुम्हाला खालीच चेक करून सांगितलं. हे तुम्ही बाहेर स्पेशलिस्ट डॉक्टर गेले, MRI केल्याशिवाय सांगणार नाही. ते म्हणजे काय MRI कमराचा MRI करायला 5 ते 8 हजार खर्च, या गुडघ्याला 2-4 हजार खर्च, याला 2-4 हजार खर्च झाले, किती 15-20 हजार इथंच गेले. म्हणून आता हे जबरदस्त पडलेले 15-20 वर्षापासून, झाडावरून म्हणा, गाडीवरून म्हणा, कशावरून, त्यावेळी इथले 3 मणके जागेवर. आता बी 2 वेळा पडले, आता म्हणजे 8 दिवसात, 15 दिवसात. जेव्हापासून ही ज्या मेन्स हे ब्लॉक झाल्या, दाबल्या दाबतील झाल्या, चालेल का. मग इथून दोन्ही खुब्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटीला आणि टाचेला रक्तपुरवठा होती, इथे दाबले कापतील बघा. त्या दुखला का, एवढे दाबले. आता जेव्हा ह्या नसा चालू होतील तेव्हा काहीतरी रक्तपुरवठा होईल, तेव्हा नसा चालू होतील. पण हे थर्ड स्टेजच्या आत 100% सक्सेस आहे. हे थर्ड स्टेज पार करून पुढे गेले. सुजय आता जेवढं माझ्या हातात आहे तेवढं मी करून द्यायला, बाकीचं तुमचं बस. याला 10 दिवस कंटिन्यू करायचं, त्यांना चालू करून देतो. पण गुडघ्याची झीज ही 90% झाली. काही उपयोग नाही गुडघ्यांचं तुम्हाला जर 50% पर्यंत फरक जाणार, पण 100% तुम्हाला जर गुडघ्याचं ऑपरेशन नाही करायचं तर हा बेस्ट पाहिजे. याला वेळेला महत्व असतं. तुम्ही वेळेच्या आत आले का, एखादा माणूस गेल्यानंतर इलाज करून उपयोग आहे का. आता हे जे मी खरं आहे, जे सत्य आहे तुम्हाला सांगतोय, बाकी डॉक्टर सांगतील का. तुम्हाला करायचं तर करा, नाही तर काय हे करा. याला डबल ट्रीटमेंट लागेल, कमराची वेगळी, गुडघ्याची वेगळी, बऱ्यापैकी फरक जाणवेल. पण नाही, दोन्ही ट्रीटमेंट चालू. फक्त जे तुमच्या मनात आहे, ज्याला मला पूर्ण बरं व्हायला पाहिजे, तशी कॅपॅसिटी नाही. 50% बरं होईल. असं त्यांना हिरवा भाजीच पाला खायची. आता हे जे पाय दुख नाही, हे दुखतात, हे सगळं बंद होऊन जाईल. बाकी कोणती चीज आहे ना, एकदा हे रक्तपुरवठा चालू झाला ना, चालतं, चांगला बऱ्यापैकी फरक झाला. असं फक्त 50% फरक पडतो. बाकीच्यांना 200 खर्च असतो, तुम्हाला 400 खर्च. 10 मिनिटं लागतो, तुम्हाला 20 मिनिटं लागतो. नाही खर्चाचा नाही विषय. आता हे हा गॅप कसा राहतो तुम्हाला आयुष्य पहिल्यांदा समजला असेल कसा गॅप. ते सायकल चालवायचं ना, दुधाच्या कॅन टांगून 7-8 किलोमीटर सायकलवर जायचं, 7-8 किलोमीटर सायकल रोज. मग ते किती वर्ष चालवलेले, 40-50 वर्ष चालवले. सर पेशंटला भेटायचं 50च्या पुढे सांगा तुम्ही. जे मी आज सांगितलं, आतापर्यंत किती डॉक्टरांनी सांगितलं. नाही तुमच्याकडे आलो म्हणजे पत्ता दिला, आमले आलते ना, याच्या आधी कोणी दाखवलं असेल ना, गुडघ्याला नाही दाखवलं.
ते आता जास्त त्रास व्हायला लागला नंतर. सगळं पुढे करा अशी आई करा हाताची. ते फक्त 5 दिवसाच्या गोळ्या घेतल्या त्या गावाकडे. मोठा पाय इकडे डोकं तिकडे कर. इकडे डोकं. गोळ्या घेऊन उपयोगच नाही हं. कारण की नसच बंद येतं काय गोळ्या खाऊन करा अशी. सरळ झोपा. आता मी जे सांगितलं गॅप निघाला नाही नस ब्लॉक निघाले नाही तुमचे पैसे निघत एवढी गॅरंटी माझी. असं कोणता डॉक्टर गॅरंटी घेणार. आपल्याला फक्त चालता फिरता आलं पाहिजे झालं काम नाही केलं. करू तसं काहीतरी. घरात तुम्ही आता तुमच्या हातात गेली थोडाफार चालवा पाहिजे आणि एवढी 1 किलोमीटर चालवं होते. लवकर यायला काय झालं. आता जर माहिती बघा ते आले पण चालला आहे ना कोणत्या गोष्टीला वेळेला महत्व असतं. खरी गोष्ट आहे ते आम्हाला माहिती आहे नाही. माझं असं म्हणणं आहे माझं असं आहे की तुम्ही 100% होणार ना कवर तरच करणार. नाही तर लगेच तुम्हाला सांगून स्पष्ट मोकळा. बाकी मग करायचं तर तुमची इच्छा. जेवढं नशिबानं होईल तेवढं तुमचं नशीब. असं माझं असं आहे तुम्ही 100% रिकवर नाही होणार ना नाही आली तरी मला काही अडचण नाही असं आहे. बाकी मग तुम्ही म्हणाल ना तुमचं नशीब आमच्या नशिबाने जेवढं होईल तेवढं तुम्ही करा मग आम्ही करू. असं मला कसं आहे कोणाच्या कष्टाची फुकट नको. खरे गेलं तुम्ही एवढं कोणी सांगत आहे ना. एक बी डॉक्टरनी सांगितलं का तेवढं नॉलेज तर पाहिजे सांगायला. सांगितलं आता ही बाकीच्या MRI करायला किती खर्च असतो. कमराचा MRI करा 5-6 हजार खर्च. हा खरं बाकी तिकडे काम काय करतो मग तुम्ही काय काम मार्केटला काम करतो. दिला सोडा. माझ्याकडे जवळजवळ 5,000 ऑपरेशन कॅन्सल झाले मणक्याचे गुडघ्याचे वगैरे असं. फिरा इकडे माझ्याकडे काम करा. इकडे यांच्या कमरात गॅप आहे यांना पण माहिती नसेल माहिती का तुम्ही बघितलं ना कसं गॅप ते वरण गेलं सरळ होतो. अविनाश सरळ झोप सरळ दोन्ही गुडघे मग कामाला बसून दोन्ही काम गुडघ्यावर हे कशाला काय होतं? असं वाकवून घेऊ काय सुजन लाव रे. हा त्याने ते दुखणं बंद होईल. 7% फरक पडला बघ त्याला 50-60 चालता झालं बघ बिना ऑपरेशन. तसेच पाहिजे. तसेच पाय राहू दे. फी 300 केली ना तुम्ही जाऊन. पहिले 300 केले ना फी ती पहिली. हा पहिले दिली मी. आता 100 रुपये लागेल ना. हो एक वेगळी समज या किती वाटायला पेशंटच्या आज मी आली राहू पेशंट मी झाले आता काय करू. सोबत आहे मला घेऊन यायची ना म्हणून इकडे गेलं. रिपोर्ट दाखवून देतात ना. रिपोर्ट मध्ये काय मी सांगतो तुम्ही सांगा ना. त्याच्यासाठी तर आलं की direct रिपोर्ट. मग दवाखाने झाले शेवटी लास्टला इकडे चाललं. नाही हो ते स्टोनचा प्रॉब्लेम होता ना परत काय सोनोग्राफी. होते सांगा पाय पण दुखतोय का पायचा पोटऱ्या पण दुखत आहे पण मग तशाच दवाखान्यात इकडं आहे. दुसरा दुखतंय का नाही असेच राहतो कंबर दुखतंय कंबर तर उठूच येत नाही असं. दाखवा डोकं इकडे पाय इकडे तिथे तोंडी तिसरी सोनोग्राफी होती आजची आत्ताची ती केली आता पडलाय त्याच्यात. डॉक्टर बोलले ना सकाळी ही भीती गरज बा. दिल्ला सोड दिल्ला
माहिती मला ते तेव्हाच म्हणजे बोलले तेव्हाच समजलं. ट्रीटमेंट जरी घेतली हा. तर महिनाभर बेल्टची गरज बापरे, गरज असणार. असं बेल्ट जर लावला 50% आयुष्यभर नाही सांगितलं. मला एकदा पहिलेच भीती वाटते आणि जे व्हायचं तेच झालं. पण दोघं साईडला पण दुखतं बरं का थोडंसं. कमरात गॅप आहे ना इथं, हे काय हा, मग खड्डा आहे बघ. त्याच्यासाठी कमर दुखतच नाही ना आणि डायरेक्ट हे दोघं साईड आहे ना पूर्ण दुखते आणि इथं पाठ पण दुखते ना त्याची. सगळं कव्हर हे नॉर्मल असेल तर 4-5 दिवसात होईल, मेजर असेल तर 8-10 दिवसांनी. हे मला 3 दिवसांनी सांगतात. त्याला पालतू बंद खाली कडक याच्या झोपणं गादीवर ना गादीवरच झोपते पण खाली झोपते. मुंबईवाली असं राहू द्यायचं ना. हा असेच राहू द्या. केलं एवढं सगळं इतकं आणलं एवढं केलं